नमस्कार, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत की आपण आपले डिजिटल रेशन कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करू शकतो, डिजिटल रेशन कार्डमधील डिटेल्स कशा पद्धतीने आपल्याला अपडेट करता येणार आहेत आणि आपले मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर हे आपल्या रेशन कार्डला कशा प्रकारे जोडले जाऊ शकतात याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला मेरा रेशन 2.0 हे ॲप डाउनलोड करून घ्यावं लागेल। त्यानंतर आपल्याला आपले डिजिटल रेशन कार्डचे सर्व ॲक्सेस हे मिळणार आहेत। डिजिटल रेशन कार्ड हे आपल्याला बघता येणार आहे आणि इतर डिटेल्स आता आपण पुढे बघणार आहोत। मेरा रेशन 2.0 हे ॲप डाउनलोड केल्यानंतर आपल्याला हे ॲप ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर तिथे सर्वप्रथम आपल्याला बेनिफिशरी यूजर किंवा डिपार्टमेंट यूजर हा पर्यायापैकी आपण सामान्य नागरिक असल्यामुळे बेनिफिशरी यूजर या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर येथे आपल्याला आपल्या फॅमिली मेंबरपैकी कोणाचाही एकाचा आपल्याला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर त्यानंतर आपल्याला इथे जो काही कॅप्चा कोड आहे तो कॅप्चा कोड टाकायचा आहे। त्यानंतर OTPने लॉग इन करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि जो काही OTP आपल्या मोबाईल नंबरवरती येणार आहे, जो आपला आधार बरोबर रजिस्टर आहे त्या मोबाईलवरती जो काही OTP येईल तो OTP टाकून आपल्याला इथे लॉग इन करावं लागणार आहे। तर इथे लॉग इन करा या पर्यायावरती मी क्लिक करत आहे। जो काही OTP येईल, आता OTP सक्सेसफुली सेंड झालेला आहे। आता OTP आल्यानंतर आपण इथे आपला जो काही OTP आहे तो टाकून घेणार आहोत। OTP आलेला आहे, आता तो OTP इथे टाकून घेत आहे। OTP टाकल्यानंतर सत्यापित करा या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। OTP आपला जो काही आहे तो सक्सेसफुली व्हेरीफाय झालेला आहे आणि आपल्याला इथे जो काही आहेत एमपिन क्रिएट करण्यासाठी विचारत आहेत। तर आपण आपला जो काही एमपिन क्रिएट करायचा आहे, म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला OTP टाकण्याची गरज ती असणार नाही। क्रिएट नाववरती क्लिक करायचं आहे आणि जो काही OTP आपला एमपिन आहे तो आता इथे टाकून घ्यायचा आहे। एमपिन टाकल्यानंतर आता पुढेच्या पर्यायावरती क्लिक करायचं आणि परत एकदा आपला एमपिन इथे टाकून घ्यायचा आहे आणि क्रिएट एमपिन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। युअर एमपिन हॅज बीन सेव्ड असं म्हटलेलं आहे, म्हणजे आपला एमपिन आता इथे सेव्ह झालेला आहे आणि आता इथे ओके करायचं आहे। आता अशा पद्धतीने आपलं जे काही डिजिटल रेशन कार्डचे डिटेल्स आहेत ती सर्वप्रथम आपल्यासमोर ओपन झालेले आहेत। आता इथे आपल्याला जो काही वरती कार्ड दिसत आहे त्यामध्ये आपल्या रेशन कार्डचा जो काही प्रकार दिसत आहे तो, त्यानंतर आपल्या हेड ऑफ फॅमिलीचे डिटेल्स आपल्याला इथे दिसत आहेत। हेड ऑफ फॅमिलीचा जे काही फोन नंबर आहे तो ॲड्रेस आपल्याला इथे दिसत आहे आणि जे काही रेशन कार्ड आहे त्याचा आपल्याला इथे नंबरसुद्धा आता आपल्याला इथे दिसत आहेत। हे झाले रेशन कार्डचे डिटेल्स। जर आपल्याला डिजिटल रेशन कार्ड जर डाउनलोड करायचं असेल तर आपल्याला इथे जो काही डाउनलोडचा पर्याय उजव्या बाजूला दिसत आहे तर यावरती क्लिक केल्यानंतर आपण आपलं डिजिटल रेशन कार्ड हे डाउनलोडसुद्धा करून घेऊ शकतात। अशा पद्धतीने आपलं जे काही डिजिटल रेशन कार्ड आहे ते डिजिटल रेशन कार्ड आपल्याला दिसत असतं। तर आपण आता बघूया की जे काही मेरा रेशन ॲप आहे त्या रेशन ॲपची इतर काही डिटेल्स जे आहेत तेही एकदा समजून घेऊया। रेशन कार्डच्या खाली आपल्याला एक पर्याय दिसतो तो म्हणजे पेंडिंग मोबाईल अपडेट। आता आपल्या घरातील जे काही फॅमिली मेंबर आहेत त्यांचे मोबाईल नंबरसुद्धा आपण इथे अपडेट करून घेऊ शकता। आता येथे आपल्याला जे काही घरातील व्यक्ती आहेत त्या व्यक्तींची नावं दिसत आहे आणि त्यांच्या पुढे आपल्याला मोबाईल नंबर दिसत नसले तर आपण इथे ते मोबाईल नंबर ॲड करू शकतो। तर व्ह्यू कोणत्याही एका नावापुढे व्ह्यू करायचं आणि त्यांचे मोबाईल नंबर आपण इथे अपडेट करून घेऊ शकतो। तर मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी आपला मोबाईल नंबर इथे टाईप करून घ्यायचा आहे आणि सबमिट हा जो काही पर्याय खाली दिलेला आहे या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचा आहे। सबमिट पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्या जो काही मोबाईल नंबर आपल्याला रजिस्टर करायचा आहे त्या मोबाईल नंबरवरती आपल्याला इथे OTP येणार आहे, तो OTP आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आणि सत्यापित पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। सत्यापित पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपला मोबाईल नंबर जो आहे तो आपल्या रेशन कार्डला जोडला गेलेला आहे।
हा मोबाईल नंबर रजिस्टर झाल्यानंतर अपडेट होण्यासाठी थोडाफार कालावधी लागू शकतो. आता पुढे बघूया जे काही पर्याय आहेत ते म्हणजे तर जे डिजिटल रेशन कार्ड आहे त्यातील जे काही पर्याय ते आहेत मॅनेज फॅमिली डिटेल्स, म्हणजे आपल्या कुटुंबातील जे काही सदस्य आहे त्याच्या डिटेल्स आपण इथून अपडेट करू शकतो. हे आहेत रेशन एंटाइलमेंट, त्यानंतर ट्रॅक माय रेशन, ग्रॅव्हियन्स, म्हणजे जर आपल्याला काही रेशन कार्ड संबंधी जर तक्रार असेल तर माय ग्रॅव्हियन्समधून आपण ती तक्रार करू शकतो. त्यानंतर आपण इथे सेल्स रिसिप्टसुद्धा डाउनलोड करू शकतो. जी काही पावती आहेत रेशनची तिथून डाउनलोड करू शकतो. आणि बेनिफिट रिसिव्ड फ्रॉम गव्हर्नमेंट असा हा पुढचे एकूण हे 6 पर्याय. ते एक एक पर्याय आपण आता समजून घेऊया. सर्वप्रथम मॅनेज फॅमिली डिटेल्स हा पर्यायामध्ये काय काय गोष्टी दिसतात हे बघूया. तर मॅनेज फॅमिली डिटेल्समध्ये आपल्या रेशन कार्डवरती ज्या व्यक्तींची नावं आहेत त्या व्यक्तींची सर्वांची नावं आपल्याला इथे दिसतात आहेत. आता यामध्ये काय काय आहे तेही बघूया. जर आपलं आधार कार्ड व्हेरीफाय नसेल तर इथे आपल्याला आधार कार्ड KYC नॉट व्हेरीफाय दिसतं. तर आधार कार्ड KYC आपल्याला आपल्या जवळ जे काही रेशन कार्ड दुकान असेल जिथून आपण रेशन घेतो तिथे जाऊन आपल्याला आपली KYC ही करून घ्यायची आहेत. KYC केली नाही तर आपलं धान्यही बंद होऊ शकतं. त्यानंतर मोबाईल नंबर, मेंबर ID आणि आधार कार्ड नंबर आपल्याला इथे दिसत आहेत. आता असे सर्व जे काही कुटुंबातील सदस्य आहेत त्यांची डिटेल्स आपल्याला इथे दिसत आहेत. आपण कुटुंबातील सदस्यांच्या डिटेल्ससुद्धा इथून एडिट करू शकतो. जर आपल्याला कोणाच्या डिटेल्स या जर एडिट करायच्या असतील तर आपल्याला जे इथे हिरव्या रंगामध्ये जे काही पेन्सिलचं साईन दिसतं या साईनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर यस पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर जे काही डिटेल्स आहेत त्या आपण एक एक करून भरून घ्यायच्या आहेत आणि पुढे जा पर्यायावरती क्लिक करायचं. यामध्ये खूप सारे डिटेल्स आहेत, म्हणजे आपले नावं आहेत, त्यानंतर आपला इन्कम आहेत, आपले वोटर IDचे डिटेल्स विचारले जातात. सर्व खूप सारे डिटेल्स आहेत. तर आपल्याला पाहिजे असेल तर आपण त्या डिटेल्ससुद्धा इथून भरू शकतात. तर हे झालं आपल्या फॅमिली मेंबरच्या माहितीविषयीची ही इथे डिटेल्स आपण आता इथे समजून घेतलेल्या आहेत. काही पर्याय दिसत आहेत तो म्हणजे ॲड फॅमिली मेंबरचा. तर इथून आपण ॲड फॅमिली मेंबरसुद्धा करू शकतो. तर यामध्ये सुद्धा खूप साऱ्या डिटेल्स आपल्याला भरावं लागतात. याविषयी सविस्तर नवीन व्हिडिओ येऊ शकतो. त्याकरता आपण ह्या व्हिडिओमध्ये फक्त ॲपची माहिती घेणार आहोत. तर येणाऱ्या व्हिडिओसाठी आपला माहिती असायलाच हवी हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा दाबायला विसरू नका. तर आपण पुढील व्हिडिओमध्ये याची माहिती घेणार आहोत. आता इतर ज्या काही डिटेल्स आहेत रेशन एंटाइटलमेंटमध्ये काय आहेत तेही एकदा समजून घेऊया. रेशन एंटाइटलमेंटमध्ये म्हणजे आपल्याला जे काही महिन्याला किती धान्य मिळतं आणि ते कोणत्या दुकानातून मिळतं याविषयीची माहिती आपल्याला इथे मिळत असते. तर आपण रेशन एंटाइटलमेंटमध्ये बघितली की इथे जे होमस्टेट कोणती आहेत, डिस्ट्रिक्ट कोणती आहेत, स्कीम कोणती आहेत, रेशन कार्डचा नंबर, APS नेम, APS ID, अलोकेशन मंथ आणि अलोकेशन इयर आणि मेंबर काउंट हे आपल्याला इथे दिसतात. त्यानंतर आपल्याला व्हीट म्हणजे गहू किती मिळतात, अलोकेशन 10 आहेत आणि 10 किलो गहू मिळालेले आहेत. राईस म्हणजे तांदूळ 15 किलो आहेत आणि 15 किलो मिळाले. अशा पद्धतीने डिटेल्स आपल्याला इथे दिसत असतात. आता इथे पुढचा जो काही पर्याय आहे तो म्हणजे ट्रॅक माय रेशन. जर आपण रेशन कार्ड नवीन ऑर्डर किंवा डुप्लिकेट ऑर्डर करत असाल तर आपण ते इथून ट्रॅक करू शकतात, पण आपण ही सर्व्हिस अवेलेबल नाही आहे सध्या. त्यानंतर पुढचा जो काही पर्याय आहे तो म्हणजे माय ग्रॅव्हियन्स. जर आपली काही तक्रार असेल रेशन कार्ड दुकानदाराबाबत किंवा रेशन कार्ड सिस्टमबाबत ती आपण इथं तक्रार करू शकता. त्या तक्रार करण्यासाठी इथे जे काही प्लस साईन आपल्याला दिसतंय ॲड न्यू ग्रॅव्हियन्स या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपला इथे जे काही आहेत कॅटेगरी कोणती, आपण दुकानदार आहात की जे रेशन कार्ड होल्डर आहात त्या डिटेल्स आपल्याला इथे सिलेक्ट करायचे आहेत. आपली नेमकी तक्रार कशा संबंधित आहे ती आणि त्यानंतर तक्रारीचं स्वरूप लिहायचं आहे, मोबाईल नंबर टाकायचा, जर आपल्याकडे फोटो फाईल असेल तर ती काय असेल ती आपल्याला इथे अटॅच करायची आहेत आणि सबमिट करायचे आहे. त्याचं एक ट्रॅकिंग ID जनरेट होईल आणि आपल्या तक्रारीवरती येथे कारवाईसुद्धा होणार आहे. आता आपण पुढे बघूया ते म्हणजे सेल्स रिसिप्ट. आता सेल्स रिसिप्ट म्हणजे आपली जी काही रेशनची पावती आहे तीसुद्धा आपण इथे डिजिटल स्वरूपात डाउनलोड करू शकतो. तर याकरता आपल्याला सेल रिसिप्ट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आता सध्या हे ॲप अपडेट होत आहे त्याच्यामुळे काही डिटेल्स आपल्याला दिसत नाही, पण ह्या डिटेल्ससुद्धा येणाऱ्या काळात अपडेट इथे होणार आहेत. त्यानंतर बेनिफिट रिसिव्ड फ्रॉम गव्हर्नमेंट या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जे काही आहेत ते दिसतं आहे की आपल्याला गव्हर्नमेंटने आपल्यावरती किती खर्च केला रेशन देण्याकरता. तर ह्यासुद्धा डिटेल्स आपल्याला इथे
दिसत आहेत. तर ह्या झाल्या सर्व माय रेशन कार्ड ॲपची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण ह्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.